अमरावती शहराच्या कठोरा रोडवरील बालाजीनगर भागात बापलेकाच्या घरगुती वादातून धक्कादायक घटना घडली। मुलाच्या दारूच्या व्यसनाला कंटाळलेल्या वडिलांनी संतापाच्या भरात पोटाच्या गोळ्यावर वार करून 40 वर्षीय सचिन अरविंद मानेकर याला जखमी केले। त्यानंतर तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले। आरोपी वडील अरविंद मानेकर यांना गाडगेनगर पोलिसांनी ताब्यात घेतले असून या घटनेने परिसरात खळबळ उडवली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पुण्यात नोकरीला असलेला सचिन हा दारूच्या व्यसनाच्या आहारी गेला होता। मुलाचे हे व्यसन सोडवण्यासाठी वडिलांनी त्याला नागपूर येथील व्यसनमुक्ती केंद्रातही भरती केले होते। तिथून परत आल्यानंतर सचिनच्या वागण्यात सुधारणा झाली नाही, उलट घरात दररोज खटके उडू लागले। बुधवारी पुन्हा या दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले। सुरुवातीला सचिनने वाद घातला होता, मात्र त्यानंतर संतापाने लाल झालेल्या वडील अरविंद मानेकर यांनी घरातून शस्त्र आणून त्याच्यावर वार केले। घटनेची माहिती मिळताच गाडगेनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल वर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक घटनास्थळी दाखल झाले। सध्या परिसरात शांतता असून पोलीस पुढील तपास करत आहे। मुलाचे व्यसन सुटावे म्हणून वडिलांनी मोठे प्रयत्न केले होते। नागपूरच्या व्यसनमुक्ती केंद्रातून आल्यावरही घरातील वादाची मालिका सुरू होती। अखेर सततच्या त्रासामुळे वडिलाचा संयम तुटला आणि रागाच्या भरात त्यांनी स्वतःच्या मुलावर हल्ला केला। या घटनेमुळे एका हसत्या खेळत्या कुटुंबाची वाताहत झाली आहे।